स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. बघा, तुम्हाला माझ्या सगळ्या सेवांचे जे व्हिडिओ आहेत ते खूप आवडतात आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बरेचसे प्रश्न त्यावर विचारतायत. आपल्या सगळ्या व्हिडिओजच्या खाली तुमचे काही ना काही प्रश्न असतात, त्यामुळे आता सगळ्या प्रश्नांचे उत्तरं म्हणून मी तुम्हाला काही व्हिडिओज घेऊन येणार आहेत. कारण त्यासाठी मला स्पेसिफिकली एकेकाला सांगणं किंवा थोडं अवघड होऊन जातं, कारण काही कन्सल्टेशन्स असतात, पत्रिकेसाठी, वास्तूसाठी बाहेर जावं लागतं, व्हिजिटसाठी वगैरे. त्यामुळे काय होतं ना, काही वेळात असं होतं की मला एकूण एक व्यक्तीची कॉलवर बोलणं किंवा त्यांना रिप्लाय करणं पर्सनली इन्स्टा, यूट्यूब किंवा फेसबुकला होत नाही. म्हणून यूट्यूबवर मी आज एक व्हिडिओ बनवते. हाच व्हिडिओ इन्स्टा आणि फेसबुकला पण जाणार आहे. प्रश्न खूप साधा आहे आणि उत्तरही खूप साधं आहे. आता बघा, धनलक्ष्मी कुंचम सेवा, म्हणजे मी माझ्या इथे तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम सेवा जी दाखवली होती, आता ही गंगाळपात्र सेवा आहे. या सेवेबद्दलही बरेचसे प्रश्न आहेत, त्याचेही व्हिडिओज येतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, आपण जी कुठली सेवा करतो ना, त्या सेवेचं फळ हे झटपट मिळत नाही बरं का. त्यामुळे कालच एका ताईंनी विचारलं तर किती दिवसात मिळेल, तर झटपट मिळत नाही. त्याचा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे, ठीक आहे, चालेल. आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण जी धनलक्ष्मी कुंचम सेवा करतो ना, त्या सेवेमध्ये वापरलेले तांदूळ आपण नक्की काय करायचं, त्या तांदळाचं आपण नक्की काय करायचं, कुठे वापरायचे, काय नक्की करायचं, या सगळ्या गोष्टी कधी बदलायचे, हे सगळं आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर ही सेवा कधी कधी करायची, सगळ्यात महत्त्वाचा. बऱ्याच त्यांना प्रश्न असतो, ताई नक्की ही सेवा करायची कधी, कोणत्या दिवशी करायची किंवा कोणत्या दिवशी केल्याने ह्या सेवेचं फळ मिळणार आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जप कमेंटमध्ये करायचा आहे. विनंती आहे, स्वामींचं नाव घ्यायला तुम्ही घाबरताय, स्वामींचं नाव घ्यायला तुम्ही म्हणजे थोडा विचार करताय, असं करू नका. जेवढं नामस्मरण कराल तेवढी तुमची सेवा वाढत जाते. त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जो कोणी व्हिडिओ बघतोय, जो कोणी, थांबायचं 2 मिनिटं, कमेंट करायची आणि परत व्हिडिओ कडे यायचंय. पण कमेंट असायला हवी, ही माझी विनंती आहे तुमच्यासाठी. खरंच प्लीज कमेंट करा. चला, आज आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे काय, तर तांदूळ जे आपण ताई वापरतो, आता मी सेवा केली बरोबर, आज मी सेवा केली, आता मला त्याचं उद्यापन करायचंय. उद्यापन म्हणजे नक्की काय, तर उद्यापन म्हणजे आपण त्याचं विसर्जन, त्या पूजेचं विसर्जन करणार आहोत. तर त्या पूजेचं विसर्जन म्हणजे काय करायचं, तर हळदी कुंकू अक्षदा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, एखादा फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आणि त्या सेवेचं विसर्जन करायचं. ठीक आहे. उद्यापन म्हणजे, उद्यापन नाही तर विसर्जन म्हणतात त्याला, विसर्जन करायचं. आता विसर्जन करताना म्हणजे ती सेवा काढताना आता करायचं काय, हळदी कुंकू अक्षदा वाहिली, दूध साखरेचा नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य दाखवला, आरती केली, झालं. आता आपल्याला एक एक गोष्ट काढायची. मग समजा तुम्ही वरतून फुलं वगैरे लावलेली आहेत, ती फुलं, गजरा, हार सगळं काढून घ्यायचं. आणि ती जी झाडातली जी फुलं वगैरे आहेत ना, ती तुमच्या बागेतल्या किंवा तुमच्या गॅलरीतल्या किंवा तुमच्या इथल्या कुठल्याही झाडामध्ये, म्हणजे मी तुम्हाला एक सांगते, माझ्याकडे एक मी उपाय एक दरवेळेस सांगत असते की एक कुंडी घ्यायची, त्या कुंडीमध्ये खालच्या बाजूला थोडी माती भरायची आणि त्यावर आहे ना तुमची रोजची जी फुलं आहे ना ती फुलं टाकायची. ठीक आहे. परत त्यावर थोडी मातीचा लेअर घालायचा. असं रोजच्या फुलांचं एक लेअर करत ना, तुम्हाला एक सुंदर खत जे आहे ते तयार मिळेल आणि ते तुम्ही तुमच्या झाडांना वापरा. म्हणजे बघा, पायांदळी फुलं जात नाही आणि त्याचबरोबर कचऱ्यातही जात नाही आणि त्यांचा अपमानही होत नाही. हे खूप सुंदर आहे, स्वतः मी करते म्हणून मी तुम्हाला सांगितलं. चला, आता पुढची गोष्ट, ताई सगळी फुलं काढून घेतली, मग आता काय करायचं, तर वरती जे काही मांडलेलं आहे, तुम्ही लक्ष्मीची मूर्ती मांडली आहे, मोतीशंख मांडलाय, जे काही मांडलंय, चांदीचा कॉईन मांडलाय, काय मांडलेलं असेल ते काढून बाजूला ठेवून द्यायचं. एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये सर्व वरच्या वस्तू काढून घ्यायच्या. ठीक आहे. काढून घेतल्या की आता तो कुंचम उचलायचा आणि तो सर्व पालथा घालायचा, पालथा करायचा. म्हणजे सगळं जे आहे ते ताटात काढून घ्यायचं. म्हणजे सरळ आपण जो घेतो तर सगळं ताटात इतकं सगळं जे आहे ते सगळं काढून घ्यायचं, ओतून घ्यायचं. म्हणजे पूर्ण जे सगळं आहे ते सगळं ओतून घ्यायचं. ठीक आहे. मग तो कुंचम जो आहे तो तिथं ठेवायचा, जागेवर रिकामा झालेला तो तिथं ठेवायचा. आणि त्यानंतर ताटातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या निवडायच्या बरं का, सगळ्या निवडायच्या, बारीक बारीक. मी जे धणे तुम्हाला वगैरे सांगते, लवंगा वगैरे सगळं हे करायचं. अजून एक गोष्ट, मी यूट्यूबवर तुम्हाला सांगत असते की लवंग वापरतात, वेलची, धणे वापरतात. याच्या व्यतिरिक्त अजून 2 गुप्त गोष्टी आहेत ज्या आपल्याला ह्या सेवेमध्ये वापरायच्या असतात. शक्यतो त्या ज्या 2 गुप्त गोष्टी आहेत त्या मी फक्त आणि फक्त, म्हणजे मी आत्ता त्या खरं ॲड करायला सुरुवात केलेली आहे आणि खरंच मला त्याचा खूप सुंदर फळ मिळालं आहे. म्हणजे एक मी सांगते, जागेवर सांगते, एक 35,000चा माझा फायदा झाला आहे. जागेवर सांगते तुम्हाला, 35,000चा माझा कुठेतरी छानपैकी असा फायदा झालेला आहे. आणि म्हणजे
काही कामानिमित्त का 35,000 तुमच्यासाठी कमी असेल, माझ्यासाठी जास्त आहे, कारण माझ्यासाठी 1 रुपया पण जास्त आहे, बरोबर? ठीक आहे. त्यामुळे मला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे. मी त्या 2 गोष्टी वाढवल्या. पण एकच गोष्ट, माझ्याकडून जर का तुम्ही कुंचम सेवा घेतलेली असेल तरच त्या 2 गोष्टी तुम्हाला माझ्याकडून समजतील. ठीक आहे. तर आता पुढची गोष्ट काय आहे बघा, तुम्ही सगळं काढून घेतलं, सगळं निवडून घेतलं, सगळं बाजूला काढलं, तर ताई आता लवंगा, वेलची वगैरे आपण जे आधी वापरल्या तर परत वापरू शकतो का? तर हो, तुमची संकल्पयुक्त सेवा असेल 16 शुक्रवारची तर 16 वेळेस ते वापरायचं, नंतर मग ते वापरून घ्यायचं. इतर वेळेस ताई मग ते आम्ही वापरू शकतो का? आजची सेवा झाली मग पुढच्या याला तीच वापरायची का? वापरायची असेल तर वापरा, नाहीतर दर पूजेला नवीन घेतली तरी चालेल. पण त्या ज्या वेलची, धने जे काही आहे, दालचिनी, ते कुठल्याही नॉनव्हेज वस्तू बनवतानाच्या मसाल्यांमध्ये वापरायचं नाही. फक्त चहा वगैरे मध्ये वापरा, इतर भाज्यांमध्ये वापरा, बाकीच्या ह्याच्यामध्ये नाही. ठीक आहे. ते झालं. त्यानंतर त्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या पोटलीमध्ये आपण टाकून देतो, त्याच्यामध्ये ठेवतो आणि त्यामध्ये तिजोरीत किंवा देवघरात ठेवून देतो. आणि ज्या खाण्याच्या वस्तू आहेत म्हणजे जे लवंग, दालचिनी आणि वेलची, हे तुम्ही चहामध्ये वापरा किंवा इतर पुढच्या पूजेसाठी सुद्धा वापरू शकता. आता पुढची गोष्ट, तांदूळ सगळे फक्त आता तांदूळ राहिले, बरोबर? फक्त तांदूळ राहिलेत. तर त्या तांदळाचं आता नक्की काय करायचं? तर तांदूळ जे आहेत ना, ते तांदूळ तुम्हाला जे आहेत ते तुमच्या नैवेद्याला वापरायचे आहेत. म्हणजे आता समजा तुम्ही नैवेद्य काही करणार असाल किंवा तुम्ही काही जेवण बनवणार, आता शुक्रवारी सेवा केली म्हणून शनिवारी जे काही जेवण बनवणार आहात ना, दुपारच्या संध्याकाळच्या जेवणाला वापरायचं. पण आता शनिवार रविवार आहे, घरात नॉनव्हेज बनतं, अजिबात वापरायचं नाही, अजिबात नाही. देवी महालक्ष्मीच्या सेवेला वापरलेले तांदूळ आहेत. फक्त आणि फक्त एकतर नैवेद्य किंवा रेग्युलर सात्विक जेवणाच्या खाण्यालाच वापरायचे, इतर गोष्टीला नाही. ठीक आहे. तर त्याची तुम्ही खीर करू शकता, त्याचा तुम्ही भात करू शकता, त्याचा तुम्ही मसाले भात करू शकता, त्याचं तुम्ही काहीही करू शकता, नॉनव्हेज वस्तूच्या गोष्टीमध्ये वापर सोडून. ठीक आहे. आता ही सेवा कधी कधी करायची आहे? तर ही सेवा दक्षिण भारतात फक्त आणि फक्त शुक्रवारी केली जाते. या सेवेला मान्यता फक्त शुक्रवारची आहे. पण महालक्ष्मी अशी म्हणते का की शुक्रवारीच करू नका किंवा इतर वेळीच करू नका, फक्त शुक्रवारी करा? लक्ष्मीचा वार, महालक्ष्मीचा वार शुक्रवार आहे म्हणून शुक्रवारी करायची न चुकता. पण इतर दिवशी म्हणजे मंगळवार आपल्या कुलदेवीचा वार आहे, पौर्णिमा महालक्ष्मीचा दिवस आहे, अमावस्या महालक्ष्मीचा दिवस आहे, अष्टमी देवीचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसांनाही तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे ज्या दिवशी देवीचं काही तुमच्या घरात आहे, तर मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे, शेवटचा गुरुवार आहे, मार्गशीर्ष गुरुवारी सगळ्या ताईंनी केली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर मला असं वाटतं तांदळाचं काय करायचं, सेवा काय करायची, काय वापरायचं, हे सगळं मी तुम्हाला ऑलमोस्ट सांगितलेलं आहे. तरीही सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील की ताई ह्याचं काय आहे किंवा काय विचारायचं असेल, कमेंट करून त्या गोष्टी विचारायच्या आहेत, म्हणजे मला पुढचा व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येता येईल. ठीक आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.